नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 15 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. 15 जानेवारी 2001 रोजी सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकिपीडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला. 15 जानेवारी 1999 रोजी गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. 15 जानेवारी 1996 रोजी भारतातील रेल्वे युगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरी बंदर अर्थात व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच CST असे करण्यात आले. 15 जानेवारी 1949 रोजी जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडून भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली. आजच्याच दिवशी 1970 मध्ये मुअम्मर गडाफी लिबियाचे सर्वेसर्वा झाले. 15 जानेवारी 1973 रोजी जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9वे लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्कर प्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. 15 जानेवारी 1929 रोजी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचा जन्म झाला. ते कृष्णवर्णियांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा मृत्यू 4 एप्रिल 1968 रोजी झाला. 15 जानेवारी 2013 रोजी डॉक्टर शरदचंद्र गोखले यांचा मृत्यू झाला. ते समाजसेवक होते. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1925 रोजी झाला. 15 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर RC हिरेमठ यांचा जन्म झाला. ते कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांचा मृत्यू 3 नोव्हेंबर 1998 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2014 मध्ये नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा मृत्यू झाला. ते दलित साहित्यिक होते. त्यांचा जन्म फेब्रुवारी 1949 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1889 मध्ये द पेम्बरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा जॉर्जिया USA मध्ये स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोको कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. आजच्याच दिवशी 1861 मध्ये एलिशा जी ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे जगातील पहिले पेटंट मिळाले, म्हणजेच लिफ्टचे पहिले पेटंट मिळाले. आजच्याच दिवशी 1761 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध संपले. 15 जानेवारी 1926 रोजी कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म झाला. ते 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय होते. त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार देखील देण्यात आला. त्यांचा मृत्यू 14 ऑगस्ट 1984 रोजी झाला. 15 जानेवारी 1998 रोजी गुलजारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला. ते भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्य सैनिक व गांधीवादी कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म 4 जुलै 1898 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1994 मध्ये हरिलाल उपाध्याय यांचा मृत्यू झाला. ते गुजराती लेखक, कवी व ज्योतिषी होते. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1916 रोजी झाला. 15 जानेवारी 1559 रोजी राणी एलिझाबेथ पहिली हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिनिस्टर आबे येथे राज्याभिषेक झाला. 15 जानेवारी 1921 रोजी बाबासाहेब भोसले यांचा जन्म झाला. ते महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री होते. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 इतका होता. त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 2007 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, आत्ताच आपण 15 जानेवारीचे दिनविशेष जाणून घेतले. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.